सदैव सत्यासोबत। अखिल भारतीय किसान सभा आणि महाराष्ट्र शेतमजूर व इतर ग्रामीण मजूर युनियन लाल बावटा यांच्या वतीनं 10 ऑगस्ट 2026 रोजी देशभरात जेलभरो आंदोलन करण्यात आले। 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्तानं हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातही या आंदोलनाचा एक भाग म्हणून 200 ते 250 आंदोलकांना अटक करून त्यांची सुटका करण्यात आली। हे आंदोलन शांततापूर्ण आणि लोकशाही संविधानाच्या चौकटीत पार पडले। या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी शहादा यांना निवेदन सादर केले। निवेदनात प्रमुख मागण्यांचा समावेश होता। शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या 1.5 हमीभाव मिळावा, वन जमिनीच्या वाढीव क्षेत्रासह स्वतंत्र 7/12 तयार करून सर्व अपात्र दावे मंजूर करावेत। गायरान देवस्थान इनामी जमिनीसह सरकारी जमिनीवरील सर्व निवासी व शेतीचे अतिक्रमणे नियमित करावीत। स्मार्ट मीटर बंद करून गावठाण फीडरवरील लोड शेडिंग थांबवावे आणि 24 तास घरगुती वीज पुरवठा सुरू करावा। जिल्ह्यातील सर्व खराब रस्त्यांची चौकशी करून संबंधित ठेकेदार व अभियंत्यांवर कठोर कारवाई करावी। वाढती महागाई आणि बेरोजगारीला आळा घालावा। शेतमजुरांना किमान वेतन जाहीर करावे। रेशन धान्य दुकानातून दरमहा प्रत्येक कुटुंबाला 35 किलो धान्य, खाद्यतेल, साखर व इतर डाळींचे वाटप करावे। संजय गांधी व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 3000 रुपये पेन्शन अदा करावी। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा कर्मचारी, गट प्रवर्तक, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि पैसा मोबिलायझर यांना कायम करावे। या आंदोलनात कॉम्रेड सुनील गायकवाड, तालुका सचिव, भारताचा कम्युनिस्ट पक्ष, किरण सुभाष मोरे, अखिल भारतीय किसान सभा प्रतिनिधी, संतोष भाऊ गायकवाड, महाराष्ट्र राज्य शेतमजूर व इतर मजूर युनियन, राजाराम ठाकरे, खंडू सामुद्रे, हरुभाऊ सोनवणे, विजिराबाई ठाकरे, मासूम मनियार, दिनेश गुलामी, सुदाम चौधरी, रफिक शेख, जगन ठाकरे, नईम सय्यद, रमन बच्छाव, हमीद शहा, संजय बागले, पंडित पवार इत्यादींसह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते। या आंदोलनाची माहिती शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनाही देण्यात आली होती। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.